हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू डेकोडर भाऊ. आज आपण पाहणार आहोत प्रोसेसर आर्किटेक्चर मधील लास्ट युनिट 5, करंट ट्रेंड्स इन प्रोसेसर आर्किटेक्चर याचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. हा युनिट थेरी बेस असला तरी फायनल एक्झाम मध्ये इम्पॉर्टंट आहे. यामध्ये आपण पाहणार आहोत रिस्क आर्किटेक्चर, ARM प्रोसेसर, CPSR रजिस्टर, प्रोग्रामर मॉडेल, PIC ARM आणि परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट टेक्निक. हे खूप इम्पॉर्टंट आहेत आणि चांगले मार्क येतील युनिट 4 मध्ये आणि युनिट 5 मध्ये. जर तुम्ही लास्ट 4 युनिटचे जर तुम्ही मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन बघितलं नसाल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलो आहे, ते तुम्ही पाहून घ्या. आणि यामध्ये मी तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन प्लस एक्झाम मध्ये आन्सर रायटिंग कसं करायचं जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क भेटतील. जर तुम्हाला चांगले मार्क भेटले तर तुम्हाला प्लेसमेंट लवकर भेटेल. ओके, हे आमचा अनुभव आहे. चला तर मग बघूया युनिट 5 मधले मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. व्हॉट इज द रिस्क आर्किटेक्चर, एक्सप्लेन द डिझाईन फिलॉसॉफी ऑफ रिस्क विथ सुटेबल एक्झाम्पल. पहिल्यांदा हे याचं फुल फॉर्म काय आहे पहिल्यांदा बघून घ्या तुम्ही. रिस्क म्हणजे काय? आर म्हणजे रिड्युस्ड, आय म्हणजे इन्स्ट्रक्शन, एस म्हणजे सेट आणि सी म्हणजे कॉम्प्युटर. रिस्क. ओके, यामध्ये आपलं आन्सर रायटिंग कसं केलं पाहिजे, आन्सर फॉर्मॅट कसं असलं पाहिजे. पहिल्यांदा आपण डेफिनेशन ऑफ रिस्क लिहिलं पाहिजे आपण. त्यानंतर आर्किटेक्चर, डिझाईन फिलॉसॉफी आपण एक्सप्लेन केलं पाहिजे. डिझाईन फिलॉसॉफी ऑफ रिस्क विथ सुटेबल एक्झाम्पल. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस लिहिले पाहिजे आपण त्याचे आणि एक्झाम्पल लिहिलं पाहिजे. याचे एक्झाम्पल कोणते आहेत? ARM प्रोसेसर आहे, MIPS आहे, रिस्क आहे. स्टुडंट डेफिनेशन नंतर लिहिलं ना, हे फुल फॉर्म आपण लिहिलं पाहिजे. हे लक्षात असू द्या तुम्हाला. ओके, विसरून जातात रिस्क आर्किटेक्चर. फुल फॉर्म लिहिलं तर एक्झामिनरला लक्षात येईल की याचे कन्सेप्ट क्लिअर आहेत आणि आपल्याला चांगले मार्क भेटतील. पुढचा क्वेश्चन कोणता आहे? एक्सप्लेन द ARM प्रोसेसर, स्टेट इट्स मेन फीचर्स अँड ॲडव्हान्टेजेस. ओके, हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. यामध्ये आपण कोणते पॉईंट लिहिले पाहिजे? आपण पहिल्यांदा आपण ARM इंट्रोडक्शन लिहिलं पाहिजे, त्याचे फीचर्स लिहिले पाहिजे, ॲडव्हान्टेजेस लिहिले पाहिजे आणि त्याचे ॲप्लिकेशन लिहिलं पाहिजे. ओके, हाच फॉर्मॅट आहे. आणि लास्टला आपण त्याचे ॲप्लिकेशन लिहायला विसरायचं नाही. ओके, पुढचा क्वेश्चन, डिस्क्राईब द डिफरंट व्हर्जन ऑफ द ARM प्रोसेसर. इम्पॉर्टंट व्हर्जन कोणते त्याचे? ARM 7 आहे, 9 आहे, 11 आहे, कॉर्टेक्स M आहे, कॉर्टेक्स R आहे आणि कॉर्टेक्स E आहे. आणि प्रत्येक व्हर्जनसाठी आपण फीचर्स, ॲप्लिकेशन, परफॉर्मन्स हे पॉईंट लिहिले पाहिजे. कोणते पॉईंट लिहिले पाहिजे? फीचर्स लिहिले पाहिजे आपण, ॲप्लिकेशन आणि परफॉर्मन्स हे पॉईंट आपण लिहिलेच पाहिजे, विसरू नका. पुढचा क्वेश्चन कोणता आहे? वाय इज द ARM प्रोसेसर प्रिफर फॉर एम्बेडेड सिस्टम ॲप्लिकेशन, एक्सप्लेन विथ सुटेबल एक्झाम्पल. यामध्ये पॉईंट सांगतो तुम्हाला कोणते आहेत टॉपिक. ओके, लो पॉवर कन्झम्पशन लिहिलं पाहिजे आपण, हाय परफॉर्मन्स आहे, स्मॉल साईज, कॉस्ट इफेक्टिव्ह ॲप्लिकेशन लिहिलं पाहिजे. यामध्ये एक्झाम्पल कोणचं आहे? मोबाईल फोन्स आहे, IoT डिव्हाइस आहेत, ऑटोमेटिव्ह सिस्टम आहेत. प्रत्येक एक्झाम्पल सोबत एक लाईन किंवा 2 लाईन आपण एक्सप्लेनेशन लिहिलं पाहिजे त्याचं, जेणेकरून आपल्याला चांगले मार्क भेटतील. पुढचा क्वेश्चन, एक्सप्लेन द प्रोग्रामर मॉडेल ऑफ द ARM प्रोसेसर विथ द हेल्प ऑफ द नीट डायग्राम. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, येऊ शकतो. करून जाऊ तुम्ही. आन्सर फॉर्मॅट कसा असला पाहिजे यामध्ये आपण, यामध्ये पहिल्यांदा आपण डायग्राम काढले पाहिजे, प्रोग्रामर मॉडेल डायग्राम. त्यानंतर जनरल पर्पज रजिस्टर लिहिले पाहिजे आपण, प्रोग्राम काउंटर, लिंक रजिस्टर लिहिले पाहिजे आपण, स्टॅक पॉइंटर आणि CPSR एक्सप्लेन केलं पाहिजे. ओके, यामध्ये डायग्राम इम्पॉर्टंट आहे. पुढचा क्वेश्चन कोणता आहे? व्हॉट इज द करंट प्रोग्राम स्टेटस रजिस्टर म्हणजे CPSR, एक्सप्लेन द फील्ड ऑफ CPSR रजिस्टर. हा क्वेश्चन राहिला वाटतं आपला. ड्रॉ द प्रोग्रामर मॉडेल ऑफ द ARM प्रोसेसर अँड एक्सप्लेन द फंक्शन ऑफ इच रजिस्टर. यामध्ये आपल्याला डायग्राम काढलं पाहिजे. हा आणि हा थोडा वेगळा आहे.
वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या मेथडनं आपल्याला विचारू शकतो तो एक्झामिनर. ओके, करून जावा दोन्ही क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन कोणता आपला? हा, व्हॉट इज द करंट प्रोग्राम स्टेटस रजिस्टर, म्हणजे CPSR. एक्सप्लेन द फील्ड ऑफ CPSR रजिस्टर. यामध्ये आपण डेफिनेशन लिहिलं पाहिजे, फ्लॅग बिट्स लिहिलं पाहिजे, कंट्रोल बिट्स, स्टेटस बिट्स आणि ओपनिंग मोड्स हे लिहिलं पाहिजे. ओके, पुढचा क्वेश्चन, एक्सप्लेन द रोल ऑफ CPSR रजिस्टर इन द ARM प्रोसेसर. यामध्ये सुद्धा हाच फॉर्मॅट ठेवा तुम्ही. डेफिनेशन, प्रोसेसर स्टेटस लिहिलं पाहिजे, इंटरनल इंटरप्ट कंट्रोल लिहिलं पाहिजे, प्रोसेसर मोड सिलेक्शन एक्सप्लेन केलं पाहिजे आणि कंडिशन फ्लॅग लिहिलं पाहिजे या क्वेश्चनमध्ये. पुढचा क्वेश्चन कोणता आहे यामध्ये? कंपेअर PIC अँड ARM प्रोसेसर विथ रिस्पेक्ट टू आर्किटेक्चर, परफॉर्मन्स अँड ॲप्लिकेशन. हा कंपॅरिझनचा क्वेश्चन आहे, टेबल फॉर्मॅटमध्येच लिहिलं पाहिजे. त्यामध्ये आपण आर्किटेक्चर, परफॉर्मन्स, स्पीड, मेमरी, ॲप्लिकेशन आणि कॉस्ट आपण एक्सप्लेन केलं पाहिजे. पुढचा क्वेश्चन कोणता? डिफरन्शिएट बिटवीन द PIC अँड ARM प्रोसेसर. यामध्ये आपण कोणते पॉईंट आपण एक्सप्लेन केले पाहिजे? कोर आर्किटेक्चर, प्रोसेसिंग स्पीड, पॉवर कन्झम्पशन, ॲप्लिकेशन अँड कॉस्ट हे पॉईंट आपण लिहिले पाहिजे टेबल फॉर्मॅटमध्ये. मी फास्ट का सांगतोय? कारण की व्हिडिओ जास्त मोठा होतो. मोठा झाल्यानंतर तुमचा आता एक्झामचा टाईम आहे, टाईम सेव्ह होत नाही. ओके, त्यामुळे मी जास्त स्पीडमध्ये बोलत आहे, जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला टाईम भेटावा. पुढचा क्वेश्चन कोणता आहे यामध्ये? एक्सप्लेन द ॲडव्हांटेजेस ऑफ ARM प्रोसेसर ओव्हर द PIC मायक्रो कंट्रोलर. यामध्ये कोणते पॉईंट लिहिले पाहिजे आपण? प्रोसेसिंग स्पीड, पॉवर एफिशियन्सी, मेमरी सपोर्ट, परफॉर्मन्स, मल्टीटास्किंग हे पॉईंट आपण लिहिले पाहिजे, एक्सप्लेन केले पाहिजे. आणि ॲडव्हांटेजेस सोबत आपण ॲप्लिकेशन सुद्धा लिहिले पाहिजे. पुढचा क्वेश्चन, एक्सप्लेन द सुटेबिलिटी ऑफ द ARM प्रोसेसर फॉर एम्बेडेड ॲप्लिकेशन. यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट कोणते आहेत ते? लो पॉवर, हाय स्पीड, रिअल टाइम प्रोसेसिंग, कॉम्पॅक्ट डिझाईन, रिएबिलिटी हे पॉईंट आपण लिहिले पाहिजे. पुढचा क्वेश्चन कोणता? व्हॉट आर द मेजर फीचर ऑफ ARM प्रोसेसर, एक्सप्लेन एनी 6. फीचर सांगून आपल्याला ते एक्सप्लेन करायचं आहे, एवढंच आहे, सिम्पल आहे. यामध्ये फीचर कोणते आहेत ते? इज आहे, रिस्क आर्किटेक्चर आहे, पाईपलाईन प्रोसेसिंग आहे, लो पॉवर, हाय परफॉर्मन्स, लार्जर रजिस्टर सेट, थंब इन्स्ट्रक्शन सेट, फास्ट एक्झिक्युशन हे पॉईंट आपण एक्सप्लेन केले पाहिजे. पुढचा क्वेश्चन कोणता? एक्सप्लेन द टेक्निक यूज टू इम्प्रूव्ह द परफॉर्मन्स ऑफ मॉडर्न प्रोसेसर. टॉपिक कोणते लिहिले पाहिजे यामध्ये? कोणते टॉपिक आहेत? पाईपलाइनिंग, कॅश मेमरी, ब्रँच प्रिडिक्शन, मल्टीकोर प्रोसेसिंग हे पॉईंट आपण लिहिले पाहिजे, एक्सप्लेन केले पाहिजे. प्रत्येक टेक्निकसाठी आपण 1 किंवा 2 पॉईंटमध्ये एक्सप्लेनेशन लिहिलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला चांगले मार्क भेटतील. पुढचा क्वेश्चन, डिस्कस द करंट ट्रेंड्स इन प्रोसेसर आर्किटेक्चर फॉर इम्प्रूव्हिंग प्रोसेसर परफॉर्मन्स. इम्पॉर्टंट ट्रेंड्स कोणचे आहेत? ARM प्रोसेसर आहे, मल्टीकोर प्रोसेसर आहे, AI प्रोसेसर आहे, एनर्जी एफिशियंट कॉम्प्युटिंग आहे, हाय स्पीड प्रोसेसिंग आहे. करंट एक्झाम्पल जर आपण लिहिला तर इम्प्रेशन पडेल एक्झामिनरवर. ओके, आणि आपल्याला चांगले मार्क भेटू शकतात. पुढचा क्वेश्चन, एक्सप्लेन द पाईपलाइनिंग ॲज अ प्रोसेसर परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट टेक्निक, स्टेट इट्स ॲडव्हांटेजेस. तोच फॉर्मॅट ठेवायचा आपला आन्सरचा. डेफिनेशन, पाईपलाईन स्टेजेस एक्सप्लेन करायचे, त्याचं वर्किंग स्टेप बाय स्टेप. ॲडव्हांटेजेसमध्ये 4 किंवा 5 पॉईंट आपण लिहिले पाहिजे आणि ॲप्लिकेशनमध्ये सेम. पाईपलाईन डायग्राम जर आपण काढलं तर आपल्याला चांगले मार्क मिळू शकतात. पुढचा क्वेश्चन, एक्सप्लेन एनी 4 टेक्निक यूज इन मॉडर्न प्रोसेसर आर्किटेक्चर टू इम्प्रूव्ह प्रोसेसर परफॉर्मन्स. इम्पॉर्टंट आहे, करून जाऊ तुम्ही. पुढचा क्वेश्चन, कम्पेअर रिस्क अँड CISC आर्किटेक्चर. टेबल फॉर्मॅटमध्येच लिहा. त्यामध्ये कोणते पॉईंट असणार आहेत? आपला इन्स्ट्रक्शन सेट, एक्झिक्युशन टाईम किती आहे, हार्डवेअर कॉम्प्लेक्सिटी,
मेमरी युजेस, परफॉर्मन्स आणि एक्झाम्पल आपण एक्सप्लेन केलं पाहिजे. राईट शॉर्ट नोट ऑन एनी 4 येऊ शकता, करून जावा. ARM processor, RISC design philosophy, programming model of ARM, CPSR register, PIC ARM, performance improvement technique. करून जावा एक्झाममध्ये. परवाच एक्झाम आहे तुमची, त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा हे करून जावा तुम्ही आणि पेपरमध्ये लिहून या. क्वेश्चन 4-5 लाईन तरी लिहून या. तुम्हाला मार्क भेट 1 किंवा 2 मार्क भेटतोच प्रत्येक ह्याच्यामध्ये. आम्हाला क्वेश्चन येत नाही हे करून येत जाऊ नका तुम्ही. काहीतरी पॉईंट लिहून या तुम्ही त्याच्या रिलेटेड, तुम्हाला मार्क भेटून जातील. कारण की हे आमचा अनुभव आहे, आम्ही त्याच फेजमधून आलेलो आहे, तुमच्याच फेजमधून. हे झाले आपले प्रोसेसर आर्किटेक्चरचे सब्जेक्टचे ऑल युनिटचे क्वेश्चन. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. डिकोडर भाऊला, तुमच्या फ्रेंडला पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना पण बेनिफिट पास होतील ते आणि तुम्हाला थँक्यू म्हणतील ते. चला तर मग भेटूया आता डायरेक्ट थर्ड इयरच्या सब्जेक्टमध्ये. थँक्यू.